महाभारत युद्धानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्ण घरी परतले तेव्हा रुक्मिणी देवींनी त्यांना विचारले की आपण द्रोणाचार्य आणि भीष्मासारख्या धार्मिक व्यक्तींच्या हत्येमध्ये कसे सहभागी होऊ शकतो. भगवान श्रीकृष्ण म्हणाले निश्चितच ते दोघे धार्मिक होते, पण त्यांनी एक असा पाप केला होता ज्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवनभराचे धर्म नष्ट झाले. रुक्मिणी देवींनी विचारले ते पाप काय होते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा ते दोघेही ते हे कृत्य थांबवण्यास सक्षम होते, पण त्यांनी असे केले नाही. हे पाप इतके मोठे होते की त्यांनी त्यांच्या संपूर्ण धार्मिकतेला नष्ट केले. त्यानंतर रुक्मिणी देवींनी विचारले मग तुम्ही कर्णाला का मारले, तो तर खूप मोठा दानी होता. भगवान श्रीकृष्ण म्हणाले यात काही शंका नाही की कर्ण खूप मोठा दानी होता, पण जेव्हा अभिमन्यू मृत्यूशी झुंजत होता तेव्हा त्याने कर्णाकडे पाणी मागितले. जिथे कर्ण उभा होता तिथेच पाण्याचा एक छोटासा खड्डा होता. दुर्योधन रागावेल या भीतीने त्याने अभिमन्यूला पाणी दिले नाही, त्यामुळे त्याचे आयुष्यभराचे दान नष्ट झाले. त्यानंतर त्याच पाण्याच्या खड्ड्यात कर्णाच्या रथाचे चाक अडकले आणि त्याची हत्या झाली. म्हणून म्हणतात आपला एक अन्याय सुद्धा आपण केलेले सर्व चांगले कर्म नष्ट करू शकतो. तर मित्रांनो, आपल्या रहस्य मराठी चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू